एकाच गावात घडलेल्या 12 खुणांचा छडा अखेर कसा लागला? 1.5 वर्षांच्या काळात निरपराध लोकांचे जीव नक्की कसे गेले? अनेक संशयित समोर आले, पण ठोस पुरावे मिळवणं आणि या रहस्यमय खुणाचा उलगडा करणं हे तपास अधिकाऱ्यांसाठी खूप मोठं आव्हान बनलं होतं. 1972 साली घडलेलं आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारं हे प्रकरण म्हणजे मानवत हत्याकांड. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईहून आलेले डीसीपी रमाकांत कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अखेर या थरारक खुणामागचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. आजही या घटनेची चर्चा झाली की अंगावर काटा येतो. पण एवढं मोठं हत्याकांड नक्की कसं घडलं आणि त्याचा उलगडा व्हायला एवढे दिवस नक्की कसे लागले? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. परभणी जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 36 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव ना खेड ना शहर. त्यात मानवत हे त्या काळात कापड व्यापारासाठी ओळखलं जायचं. त्या काळात येथे सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या होती आणि जादूटोना, भूतखेत, करणी, मांत्रिक यावर त्यावेळी अनेकांचा विश्वास होता. पिंपळाच्या झाडाखालील मुंजा, त्याला लावलेला शेंदूर आणि त्याची पूजा करून मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा लोकांमध्ये होती. अशाच वातावरणात मानवतच्या परिसरात एक मांत्रिक येऊन राहायला लागला. त्याचं नाव होतं गणपत साळवे. सुमारे 60 वर्षांचा हा माणूस लोकांना औषध पाणी द्यायचा. मूलबाळ होत नसेल तर त्यावर उपाय सांगायचा. काही दिवसातच त्याची कीर्ती आसपासच्या गावांमध्ये पसरली. एक दिवस त्याला मानवत मधील एका घरातून बोलावणं आलं आणि हे घर होतं रुक्मिणी भागोजी काळे हिचं. तिची ओळख मानवतचे तत्कालीन नगराध्यक्ष उत्तमराव बारहाते यांच्या ओळखीनं झाली होती. सांगायचं म्हणजे मानवत गावाजवळ एक पारधी वस्ती होती. ती खूप गरीब असल्यामुळे तिथे अनेक बरे वाईट उद्योग चालायचे. त्यातच हातभट्टीचा एक उद्योग चालायचा. त्या हातभट्टीची एक मालकीण म्हणजे हीच रुक्मिणी. रुक्मिणी दिसायला अगदी सुंदर होती, पण तिला तिच्या नवऱ्यानं सोडलेलं होतं. या पारधी वाड्यावर दारूसाठी नियमित येणाऱ्या उत्तमरावची नजर एक दिवस रुक्मिणीवर पडली आणि तेव्हापासून उत्तमरावला रुक्मिणी आवडायला लागली. एक दिवस रुक्मिणी पारधीवाड्यातून गायब झाली. त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली, पण रुक्मिणीच्या वडिलांना माहिती होतं हे काम फक्त उत्तमरावच करू शकतो. पण तो गावातला श्रीमंत आणि मोठा माणूस होता. त्याला जाब कोण विचारणार? तरी पारधी त्याच्याकडे गेले. हात जोडून त्याच्या पुढे गेलेल्या पारध्यांना त्यानं गुरमीत सांगितलं, होय, मी पळवली आहे रुक्मिणीला आणि तिला मी ठेवणार आहे. पारधी बिचारे परत गेले. काही दिवसातच रुक्मिणी परत गावात दिसू लागली. उत्तमरावनं गावाबाहेरच्या भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला आणि तिला तिथे ठेवलं. रुक्मिणी तिथून आपला दारूचा धंदा करू लागली. उत्तमरावच्या छत्रछायेमुळे तिचा धंदा चांगला चालू लागला. पोलिसांचे छापे बंद झाल्यामुळे तिला चांगला पैसा मिळू लागला. सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या, पण रुक्मिणी खुश नव्हती. कारण वेळेआधीच तिची मासिक पाळी बंद झाल्यानं तिला मूल होत नव्हतं. गावच्या डॉक्टरांनी उपचार केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिच्या सगळ्या भावंडांनाही भरपूर मुलं होती. उत्तमरावच्या खऱ्या बायकोपासून झालेली ही मुलं होती. पण एवढा कमावलेला पैसा शेवटी मालकाच्या सख्या पोरांच्या वाट्याला टाकून जावं लागणार याचं तिला मात्र दुःख होतं. त्याच दुःखात तिला नवस, गंडे, दोरे याचा नाद लागला होता. मानवत गाव हे खजिन्यासाठी प्रसिद्ध. असं म्हणतात की 16व्या शतकात अहमदनगरच्या निजामाच्या आक्रमणात अख्खं गाव रिकामं झालं होतं. लोक पळून जाताना आपली संपत्ती शेतात पुरून गेले होते. त्या खजिन्याच्या मागे लोक वेडे होते. हा खजिना शोधण्याच्या निमित्तानं बरेच तांत्रिक या गावात डेरा टाकून बसायचे. रुक्मिणी या तांत्रिकाकडे आशीर्वादासाठी जाऊ लागली. वेगवेगळे मांत्रिक तांत्रिकांना विचारलं, त्यांचाही तिला गुण येईना. मग तिला भेटला हाच गणपत साळवे. गावातील भर वस्तीत असलेल्या जुड्या वाड्यात रुक्मिणी राहत होती. त्या वाड्याच्या अंगणात एक मोठं पिंपळाचं झाड आणि त्याखाली मुंजा होता. रुक्मिणीच्या बोलावण्यावरून गणपत साळवे त्या वाड्यात गेला. तेव्हा रुक्मिणीनं त्याला आपल्या पोटदुखीची तक्रार सांगितली आणि मूलबाळ होत नसल्याचं खंतही व्यक्त केली. गणपत साळवे म्हणाला की जलदैवतेचा म्हणजेच आसराचा कोप आहे, म्हणून संतती होत नाहीये. त्यानं तिला गंडे दोरे दिले आणि काही दिवसांनी शकुन पाहून पुढचा उपाय सांगतो असं सांगितलं. जाताना त्याच्या नजरेत ते वाड्यातील पिंपळाचं झाड आणि मुंजा आला. तेव्हा तो सहजच म्हणाला की या पिंपळाखाली गुप्त धन आहे, पण ते मिळवण्यासाठी मुंजाला प्रसन्न करावं लागेल. काही दिवसांनी शकुन पाहायला गेला. त्या शकुनात एक भयंकर गोष्ट समोर आली.
गुप्तधन मिळवण्यासाठी आणि संतती प्राप्तीसाठी मुंजाला कुमारिकेचं रक्त अर्पण करावं लागेल, आणि तेही तिच्या गुप्तांगाचं. आणि इथून सुरू झाली मानवत हत्याकांडाची भीषण मालिका. कुमारिका मुलींची बळी घेण्याची तयारी सुरू केली. सर्वांना कामाला लावलं गेलं. उत्तमरावालाही खजिन्याचं आमिष दाखवून यात सामील करून घेतलं गेलं. पण उत्तमराव बहुतांश वेळा दारूच्या नशेत वाड्याच्या माडीवर पडलेला असायचा. रुक्मिणीनं त्याच्या विश्वासू गड्यांना म्हणजे शंकर आणि सोपानला एक जबाबदारी दिली. कुठूनही 10-12 वर्षांच्या मुली शोधून आणायच्या. 14 नोव्हेंबर 1972 रोजी दुपारच्या सुमारास गया सखाराम कचवे नावाची 10 वर्षांची मुलगी गौऱ्या वेचण्यासाठी रानात गेली आणि अचानक गायब झाली. 2 दिवसांनी तिचं प्रेत उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळील ओढ्यात सापडलं. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या आणि गुप्तांगावरही जखम होती. बऱ्याचदा यातल्या मुली एखाद्या पाडा वस्तीवरच्या असायच्या. पुढे ते मुलीच्या गुप्तांगाला चिरून त्या रक्तानं मुंजाला अभिषेक घालू लागले. यानंतर 9 डिसेंबर 1972ला शकीला अल्लाउद्दीन नावाची 9 वर्षांची मुलगी सरपण गोळा करायला घराबाहेर पडली आणि परत आलीच नाही. काही दिवसांनी तिचं प्रेत एका शेतात सापडलं. तिच्याही डोक्यावर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. तरी पोलिसांनी याची नोंद अकस्मात मृत्यू अशीच केली. 21 फेब्रुवारी 1973 पुन्हा सुगंधा संदरा नावाची मुलगी शिंदीच्या फांद्या आणण्यासाठी गेली होती. संध्याकाळी तिचं प्रेत नाल्याजवळ सापडलं. तिच्याही शरीरावर विचित्र जखमा होत्या. या घटना घडत होत्या, पण अजूनही पोलिसांना खुनामागचं कारण कळत नव्हतं. त्यातच 13 एप्रिल 1973ला या मुलींना एकामागून एक मारण्यात आलं. तरी देवाचं समाधान होत नाही म्हटल्यावर चौथी मुलगी शोधण्यात आली, नसीमा सय्यद करीम नावाची 10 वर्षांची सुंदर गोरीपाण मुलगी दळण घेऊन गिरणीकडे जात असताना गायब झाली. दुसऱ्या दिवशी तिचं प्रेत शेतात सापडलं. प्रेताची अवस्था अतिशय भीषण होती. मुंडकं नव्हतं, छातीचं मांस कापलेलं होतं आणि गुप्तांगावर जखमा होत्या. नसीमाची निर्गुण हत्या केलीच, पण तिचं शीर मुंजाला प्रसाद म्हणून चढवण्यात आलं. तरीही मुंजा प्रसन्न झाला नाही. त्यात नुकत्याच जेलमधून सुटलेल्या रुक्मिणीचा भाऊ तुक्या सुद्धा सामील झाला. मग क्रूरतेला निर्बंधच उरला नाही. गर्भवती महिलांचं पोट चिरून त्यातल्या बाळाचाही नरबळी देण्यात आला. सर्वजण खुनांमध्ये इतके तरबेज झाले होते की एकही पुरावा मागे सोडत नव्हते. आता मात्र पोलिसांना लक्षात आलं की हे साधे मृत्यू नाहीयेत, तर काहीतरी भयंकर घडतंय. तपास सुरू झाला. 29 जून 1973ला कलावती कृष्णाजी बोंबले या महिलेचा खून झाला. त्यानंतर 13 जुलै 1973ला हलिमा नावाच्या 10 वर्षांच्या मुलीचा खून झाला. तिचं प्रेतही अतिशय छिन्नभिन्न अवस्थेत सापडलं. गावात भीतीचं वातावरण अजून वाढलं. पोलीस तपास जोमानं सुरू झाला. पण काही दिवसात 9 ऑक्टोबर 1973 रोजी पार्वती शंकर बारहाते नावाच्या महिलेचा खून झाला. या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर झाला आणि मुंबईहून डीसीपी रमाकांत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक व्ही वाकडकर मानवत येथे आले. त्यांनी डिसेंबर 1973 मध्ये जवळपास महिनाभर मानवतमध्ये मुक्काम करून तपास सुरू ठेवला. पण त्यांचं आगमन झाल्यानंतरही खून थांबले नाही. अशातच कोंडीबा रुळे नावाच्या मुलानं हे खून करताना पाहिल्याची शंका रुक्मिणीला आली. त्याला संपवण्याची जबाबदारी रुक्मिणीची बहीण समिंद्रीवर देण्यात आली. 8 डिसेंबर 1973 रोजी कोंडीबाच्या खुनामुळे या हत्याकांडाचे धागेदोरे मिळाले. त्या काळात सगळीकडे भीतीदायक वातावरण होतं. बायका पोरींना घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं. वाडे वस्त्यांवर तरुण मुलं पहारा ठेवू लागली. दट्टेकट्टे माणसंही संध्याकाळनंतर एकटं बाहेर पडायला घाबरू लागली. त्यानंतर 10 डिसेंबर 1973 रोजी आरिफाबी नावाच्या 10 वर्षांच्या मुलीचा खून झाला. तपासात काही धागेदोरे मिळत असतानाच 4 जानेवारी 1974 रोजी एकाच दिवशी तिहेरी खून झाला. हरिबाई बोरवणे नावाची महिला आपल्या 2 लहान मुलींना घेऊन आपल्या शेतात जात असताना काही मारेकऱ्यांनी तिच्यावर कुऱ्हाडीनं जोरदार हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना उमाजी पितळे नावाच्या शेतमजुरानं प्रत्यक्ष पाहिली होती आणि पुढे न्यायालयात त्याची साक्ष खूप महत्त्वाची ठरली. रत्नाकर कुलकर्णी आणि त्यांच्या टीमनं हे सगळं प्रकरण उकरून काढलं. तेव्हा रुक्मिणीला शंका आली की आपली कृत्य उघड होतात. तेव्हा ती चंद्रपूरला देवदर्शनाच्या नावाखाली पळाली. पण पोलिसांनी तिला पकडून आणलं. या सगळ्या घटनेचा उलगडा केला. 1973 साली जेव्हा रुक्मिणी, देवा बाजीराव, वामनअण्णा, सुकल्या चिंत्या आणि चिंता खंदारे यांसह अनेक संशयितांना अटक केली गेली. एकूण 18 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. या खून मालिकेतील 8 गुन्ह्यांचे आरोपपत्र तयार करण्यात आले.
894 पानांचे हे आरोपपत्र 19 जून 1974 न्यायालयात दाखल झाले. 18 ऑगस्ट 1975 परभणी सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. या खटल्यात शेकडो साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. गणपत साळवे आणि शंकर काटे हे माफीचे साक्षीदार झाले आणि त्यांनी नरबळीच्या विधीबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. 20 नोव्हेंबर 1975 न्यायालयाने निकाल दिला. रुक्मिणी काळे, उत्तमराव वारहाते आणि सोपान थोटे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतर काही आरोपींना जन्मठेप झाली. मात्र 1976 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं. उच्च न्यायालयात न्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांनी निकाल दिला. रुक्मिणी आणि उत्तमरावनं प्रत्यक्ष खून केले नव्हते, त्यामुळे त्यांना फाशी होऊ शकली नाही. शंकर हा माफीचा साक्षीदार बनला. सोपान थोटे आणि इतर काही आरोपींची शिक्षा कायम ठेवण्यात आली. नंतर हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. 19 एप्रिल 1977 सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला. त्यात सोपान थोटे, दगडू देव्या आणि सुकल्या यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली, तर काही आरोपींना संशयाचा फायदा घेऊन मुक्त करण्यात आलं. अशा प्रकारे जवळपास 5 वर्ष चाललेल्या तपास, सुनावणी आणि न्यायालयीन लढाईनंतर मानवत हत्याकांडाचा शेवट झाला. या खटल्यानं आणखी एक गोष्ट घडली, ती म्हणजे बीजी कोळसे पाटील वकील म्हणून महाराष्ट्राच्या नजरेत आले. पुढे त्यांनी जोशी अभ्यंकर खून खटलाही यशस्वीपणे हाताळला. या भीषण घटनेनं त्या काळी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरून गेला होता. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि दंकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.